मॅडम तुम्ही ठीक आहात ना? हे आता विचारताय तुम्ही मला? हा मग अशी कुठे शेपूट घालून बसलेलात? चला निघा, आउट. मूर्ख. हॅलो. अरे काय सावनी, एका पार्टीला तुला नेलं नाही तर लगेच फोन करायला लागलेस. हर्ष, ही मस्करीची वेळ नाहीये. तो सागर आहे ना, इथे घरी आलाय आणि त्यांनी खरंच डोक्यात खूप राग घालून घेतलाय. अरे यार सावनी, सागर नेहमीच आपल्या घरी दारू पिऊन येतो आणि नेहमीच तमाशा करतो. तर नवीन काय? मी तुला इथे काय सांगते, तू काय बोलतोयस? तो सागर ना इथे घरी आलाय, कळलं का? तू थँक्स टू यू, तू जे त्याला सांगितलंस ना की सई त्याची मुलगी नाहीये, त्याचा राग आलाय त्याला आणि तो भयानक वेड्यासारखा वागतोय, कुणाचंच काही ऐकत नाहीये. त्यांनी आपल्या वॉचमॅनला मारलंय, आपल्या केअरटेकरला मारलंय, मलाही मारण्याचा प्रयत्न केलाय. तुला कळतंय का मी काय बोलतेय? हर्ष, मला माहित नाही, तू जिथे कुठेस ना तिथून प्लीज लवकरात लवकर घरी ये, कारण मी कसं बसं करून ना सागरला एका रूम मध्ये बंद केलाय. अरे यार, कमाल सीन मिस केलाय मी. हर्ष, यू नो व्हॉट, तू राहू दे, तू राहूच दे. मी ना एक काम करते, मी पोलिसांना फोन करते आणि मी माझं मॅनेज करते. ओके? पोलीस कशाला आता? मग किती वेळ मी या पिसाळलेल्या कुत्र्याला असं रूम मध्ये बंद करून ठेवणार आहे? तू पोलिसांना नको बोलूस, मग काय मजा आहे, मजाच संपून जाईल सगळे. मग आणि फायदाही काय आहे? फायदा काय म्हणजे? सावनी, जो वार करण्यातही फायदा बघतो आणि जखम खाण्यातही फायदा बघतो ना, तोच खरा बिझनेसमॅन असतो. आता मी जे सांगतोय ते नीट ऐक आणि मी सांगतोय तसंच कर. सावनी इतक्या रात्री फोन करते. हॅलो हॅलो हॅलो, मुक्ता प्लीज प्लीज तू माझ्या घरी ये आणि प्लीज तू तुझ्या नवऱ्याला इथून घेऊन जा प्लीज. घेऊन जा म्हणजे? अगं म्हणजे काय, म्हणजे तुझा नवरा इथे माझ्या घरी आलाय आणि ही इज इन अ व्हेरी बॅड शेप. प्लीज त्याला घेऊन जा. एक मिनिट, तो तिथे का आलाय? अगं ते सगळं मी तुला नंतर सांगते. तू असशील तशी पहिले माझ्या घरी ये, प्लीज ये. मी तुला रडतच फोन केला होता अगं, कारण जेव्हा सागर घरात आला होता ना, तेव्हा तो कम्प्लीट हाताबाहेर गेल्यासारखा वागत होता. त्याला स्वतःचाच कंट्रोल नव्हता अगं. म्हणजे मला कळतच नाही, जर झेपत नाही तर माणसं इतकं का पितात? आय मीन, हर्षवर्धन पण पितो, पण त्याने कधी तुझ्या घरी येऊन, तुझ्या बेडरूम मध्ये येऊन तमाशा केलाय का? म्हणजे बेडरूम मध्ये आला होता आणि सतत एकच प्रश्न विचारत होता मला की सावनी तू मला का सोडलंस? फक्त तुला आठवतंय, मी तुला पार्टीवरनं जेव्हा घरी ड्रॉप करायला आले होते तेव्हा मी तुला हेच तर सांगत होते, त्याच्या याच घाणेरड्या सवयींविषयी मी तुला सांगत होते, पण तेव्हा तू मला इतका ऍटिट्यूड दिलास ना. हो दिलास तू. आणि काय सांगत होतीस तू मला? की सागर तुझ्याबद्दल कधीच बोलत नाही, कोण कोणाबद्दल बोलतंय कळतच नाही, हे असं काहीतरी शहाणपणा शिकवत होतीस तू मला. तुझ्या नवऱ्याबद्दलचा हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना मुक्ता, तो ओव्हर कॉन्फिडन्स तिथे माझ्या बेडवर पडलाय. त्याने तुम्हाला काही केलं तर नाही ना? तर काय सांगू मुक्ता, काय दाखवू मी? हे बघ. अरे मुक्ता, जेव्हा सागर घरात आला ना, तेव्हा त्यांनी आमच्या वॉचमॅनला, माझ्या नोकराला, मला खूप मारलं. म्हणजे त्यांनी असा हात इथे माझ्या मानेकडे पकडला होता, मला श्वास घेता येत होता. म्हणजे मी इतकी घाबरली आणि हर्षवर्धन पण घरी नव्हता ना गं. मला काही कळायलाच मार्ग नाही, मी काय करायला हवं. सतत एकच प्रश्न विचारत होता की सावनी तू मला का सोडलंस? माझं तुझ्यावरती केवढं प्रेम आहे. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण तू काही ऐकेच ना. मी खूप घाबरले, मी खूप पॅनिक झाले आणि मग मी त्याला बेडरूम मध्ये लॉक केलं. मला काही कळतच नाही, मी काय बोलू याच्यावर? अगं काय बोलणार आहेस तू? बोलायला काही ठेवलंच नाहीये तुझ्या नवऱ्याने. सागर, मी माफी मागते त्यांची. आय एम सॉरी.
इट्स ओके. सावकाश. सई सई कोण घेऊन गेलं सईला? शांत व्हा, शांत व्हा. सई आहे, शांत आहे. तिच्या खोलीमध्ये झोपली येते. इनफॅक्ट मला सावलीचा फोन आला होता तेव्हा झोप लागली होती तिला, त्यामुळे मी फक्त तिचा आत्ता दरवाजा लावून घेतलाय. तिने या अवस्थेत तुम्हाला बघू नये यासाठी. पाणी आणू तुमच्यासाठी?